नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळेजण शिक्षक भरती कधी होणार या संबंधीचे आतुर आहात। याबद्दलची माहिती सुद्धा मला माहित आहे आणि त्याबरोबरच मला सुद्धा तितकीच आतुरतेने इच्छा आहे की येणारी शिक्षक भरती ही पहिली शिक्षक भरती असेल, जी 7 ते 8 वर्षानंतर एवढ्या कठीण अग्नि परीक्षेतून पार पडून विद्यार्थ्यांनी पार पाडलेली असेल आणि त्यासाठी आपण योग्य तो आणि सर्वतोपरी प्रयत्न करण्याचाही प्रयत्न करीत आहोत। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला रेग्युलरली म्हणजे जवळपास 1 वर्षापासून सगळे आपल्या चॅनलशी जोडलेले आहेत, त्याबद्दल सर्वांचं पुनश्च एकदा धन्यवाद। कारण त्यामुळेच आपण अशी महत्त्वपूर्ण माहिती ही बिनधास्तपणे आणि योग्य पद्धतीने सांगू शकतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आपण या व्हिडिओमध्ये विभाग स्तर दुरुस्तीची प्रक्रिया म्हणजे नेमकं काय चालू आहे, यामध्ये किती ठिकाणी ही भरती म्हणजे विभाग स्तर दुरुस्ती ही चालू आहे, कोणकोणत्या बाबीसाठी ही दुरुस्ती करून देण्यात येत आहे आणि त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीचे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीची विनोद तावडेजींची नवीन घोषणा कोणती आहे ही पण आपण माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा ह्या किती भरल्या जातील आणि खासगीच्या जागा या किती प्रमाणात भरल्या जातील या स्वरूपाची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटनही क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स हे वेळच्या वेळी प्राप्त होतील। विद्यार्थी मित्रांनो, आपण विभाग स्तर दुरुस्तीची प्रक्रिया काय चालू आहे याविषयीची माहिती घेऊया। तर बऱ्याच वेळा आपण त्याचे 2 ते 3 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहे, ज्यामध्ये विभाग स्तर दुरुस्तीकरिता विद्यार्थ्यांना चान्स दिलेला आहे, ज्यांचा ड्राफ्ट कॉपी आहे किंवा सर्टिफाईड आहे त्यांच्याकरिता। तर पुणे राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलवर प्रोफाईल अद्ययावत करण्यासाठी आणि ज्या तुमच्या इतर अडचणी राहिलेल्या आहेत त्या सोडवण्याकरिता 8 विभागीय उपसंचालक कार्यालय स्तरावर मदत कक्ष हे सुरू करण्यात आलेले आहे। बरेच उमेदवारांना हे कुठे मदत कक्ष आहे याविषयीची माहिती नाही आहे, तर त्यांच्याकरिता खास ही माहिती दिली असून या ठिकाणी म्हणजे पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक, अमरावती आणि मुंबई या 8 ठिकाणी मदत कक्ष हे सुरू करण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठल्या विभागात फॉर्म भरलेला होता आणि तुम्ही जर दुसऱ्या विभागात सध्या असताल तर असं कुठल्याही प्रकारचं बंधन त्यांनी दिलेलं नाही आहे। जर तसं बंधन असतं तर पवित्र पोर्टलवर त्या स्वरूपाची सूचना आली असते की तुम्ही या विभागातून आहात त्याच ठिकाणून भरा। ही ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही नियम त्यांनी लागू केलेला नाही आहे। तर तुम्ही ज्या विभागाच्या जवळपास राहता किंवा जो विभाग तुम्हाला जवळ पडतो त्या ठिकाणी जाऊन तुमच्या माहिती प्रक्रिया म्हणजे तुमची जर फॉर्ममध्ये अडचणी असतील तर त्या दुरुस्ती तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, कारण येत्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचा परत मुदतवाढ ही मिळणार नाहीये अशी स्पष्ट माहिती ही देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणच्या मदत कक्षाबाबतची माहिती शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे। त्याची तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे सुद्धा पाहू शकता। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्या संबंधीची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी आपण ऑलरेडी आपली एक प्लेलिस्ट लॉन्च केलेली आहे, ज्या प्लेलिस्टमध्ये लेटेस्ट पवित्र प्रोसिजर यामध्ये तुम्हाला सर्व माहिती ही त्या स्वरूपाची प्राप्त होईल। बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म सर्टिफाईड कसा असतो वगैरे या सगळ्या अडचणी आहेत आणि कोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे किंवा कशा पद्धतीने अर्ज सादर करायचा त्या सगळ्यांच्या अडचणींचं निराकरण तुम्हाला या आपल्या प्लेलिस्टमधून होणार आहे। त्यामुळे या प्लेलिस्टचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे आणि यावर आधारित कृपया करून तुमचा कुठलाही प्रश्न आपण अनुत्तरित ठेवलेला नाहीये, त्यामुळे त्याचा तुम्ही आधार घेऊन तुमची माहिती ही दुरुस्ती करून घ्यायची आहे, जेणेकरून इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा तुमच्यामुळे उशीर होता कामा नये। त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला ड्राफ्ट कॉपीत बदल करता येतो, प्रवर्ग बदलता येतो, नॉन क्रिमिनल माहिती अद्ययावत करता येते, अर्ज स्वप्रमाणित करता येतो, अर्जातील बदल करून प्रिंट काढता येते, अशा सगळ्या महत्त्वपूर्ण बाबी या मदत कक्षातून करण्यात येत आहेत। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असा पुढचा अपडेट घेऊया की शिक्षक भरती संदर्भातील विनोदजी तावडे यांनी कोणती घोषणा केलेली आहे आणि त्या अनुषंगाने कोणती कार्यवाही सध्या चालू आहे। विद्यार्थी मित्रांनो, 5 मार्च पर्यंत राज्यात 20,000 शिक्षकांची भरती होईल आणि ही भरती प्रक्रिया आता थांबणार नाही असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेलं आहे आणि एबीपी माझांनी हे असं वृत्त दिलेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, 5 मार्च पर्यंत जर ही शिक्षक भरती प्रक्रिया संबंधीचा जो कालबद्ध कार्यक्रम आहे तो सुद्धा डिक्लेअर केलेला आहे।
त्यामध्ये आपल्याला सुद्धा माहित आहे की 21 ते 22 जानेवारी पर्यंतची तारीख ही ॲड येणे म्हणजे जाहिराती येणे आणि 5 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला पसंतीक्रम देणे याकरिता देण्यात आलेला होता। परंतु मेन मुद्दा हा झाला की यामध्ये बऱ्याच उमेदवारांनी आपल्या फॉर्ममध्ये चुका केलेल्या असल्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितली आणि ह्या मुदतवाढीचा फटका हा सगळ्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे। मेन म्हणजे सर्वप्रथम जर तुम्ही एखादी परीक्षेचा फॉर्म हा फिलअप करीत आहात तर त्याची सर्व परिपूर्ण माहिती तुम्हाला ऑलरेडी उपलब्ध असताना सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या असल्यामुळे हे तुम्हाला म्हणजे वेळ जी वाढलेली आहे ही त्यांच्यामुळे वाढलेली आहे। आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा जो 10% सवर्ण आरक्षणाच्या संदर्भातील आहे की तो यामध्ये लागू होईल का, तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही त्यांना लेखी GR स्वरूपात GR हा प्रकाशित झालेला नाही आहे, त्यामुळे तो लागू नाही आहे सध्या तरी। आणि जरी उद्या चालून म्हणजे एका 1 ते 2 दिवसामध्ये जर GR आला तर त्या स्वरूपात म्हणजे त्यांना नाही म्हटलं तरी 1 ते 2 दिवसाचा कालावधी हा दिला जाईल। जे ओपन कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांना फक्त नॉन क्रिमिलियर यस आणि नो करण्याकरिता त्यांना दुसरं काही करायची गरज नाही आहे। डोमिसाईल वगैरे त्याची माहिती त्यांनी ऑलरेडी फिलअप केलेली आहे। तर नॉन क्रिमिलियर यस नो करून परत त्यांना मग सेल्फ सर्टिफाय करून परत एक प्रिंट काढण्याकरिताचा कालावधी दिला जाऊ शकतो। तुमची माहितीच तो अगोदरच आपण त्या संबंधीची माहिती देत आहोत। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट्स आपण घेत असतानाच आपल्याला त्यापुढील एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे ज्या संस्था किंवा भरती प्रक्रिया ही 20,000 शिक्षकांची होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। परंतु या 20,000 मध्ये सुद्धा त्यांनी कालच्याच परत एकदा त्यांनी न्यूज चॅनलला मुलाखत दिली होती। त्या मुलाखतीमध्ये त्यांनी 10, 12, 15च्या आत असे म्हटलेलं आहे। तर मॅक्झिमम म्हणजे 15,000 जागांची भरती ही होणार असल्याची माहिती आपणास प्राप्त होते। आता 15,000 जागांची भरतीमध्ये नेमक्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांची भरती किती होणार आणि खाजगी संस्थांची भरती किती होणार अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पडलेले असतीलच। तर यामध्ये महत्त्वपूर्ण बाबी म्हणजे यातील 70% जागा या महापालिका व जिल्हा परिषद म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आहेत। आता या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे या शासकीय संस्था असतात आणि यावर तुम्हाला इंटरव्ह्यू करिता किंवा डेमो लेसन वगैरे देण्याची सध्या तरी गरज नाही आहे। तर उर्वरित ज्या जागा आहेत त्या खाजगी अनुदानित शाळेच्या संदर्भातील आहेत। मग खाजगी अनुदानित शाळेच्या जागा किती, तर 10,000 म्हणजे आपण आकडेवारी याच्यानुसार म्हणजे 70%, 30% असं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे। त्यानुसार जर आपण आकडेवारी काढली तर जी आपण एकूण टोटल जागा 15,000 भरती निघणार आहे अशा स्वरूपाची माहिती आपल्याला अनऑफिशियली मिळालेली आहे, ऑफिशियली नाही मिळालेली आहे। ऑफिशियली मिळण्याकरिता आपल्याला पवित्र पोर्टलवर येणाऱ्या जाहिरातीचीच वाट पाहावी लागणार आहे। तर यामध्ये शाळांच्या 10,500 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा निघणार आहेत आणि 4,500 खाजगी शाळांच्या जागा या निघणार असल्याची माहिती आपणास प्राप्त होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो यावरून तुम्ही समजून घेऊ शकता आणि यामध्ये सगळ्या प्रकारच्या शाळांची जागा येते। तर बरेच विद्यार्थी हे पण प्रश्न विचारतात की 9वी ते 10वीच्या जागा कोणत्या येणार किंवा ह्याच्या कोणत्या येणार। तर विद्यार्थी मित्रांनो ॲज अ एक्झाम म्हणून त्यांनी एकत्रित सगळ्या एक्झाम घेतलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही एक एक्झाम दिलेली आहे आणि 1 ते 12 साठी एकत्रितरित्या पात्र ठरलेले आहात। तर मग ज्या या जागा येणार त्या सुद्धा तशाच पद्धतीने येणार आहेत। म्हणजे याच्यातलं डिफरन्शिएशन त्यांनी दिलेलं नसल्यामुळे आपण कन्फर्म सांगू शकत नाही की 9 ते 12 साठीच्या जागा किती निघतील, परंतु यामध्ये सगळ्या जागा असाव्यात असा माझा अंदाज आहे। कारण सर्वात महत्त्वपूर्ण बाब ही सुद्धा तितकीच आहे की त्यांनी परत त्या मुलाखतीमध्ये हे वृत्त सांगितलेलं आहे की 1 लाखच्या वर उमेदवार यांनी पवित्र पोर्टलवर फॉर्म भरलेला आहे किंवा त्यांनी जी टेट एक्झाम आहे ही दिलेली आहे। परंतु गुणवत्ता यादीनुसार जे 15,000 उमेदवार असतील त्यांनाच जॉब हा मिळणार आहे आणि बाकीच्या उमेदवारांना जॉब हा मिळणार नाही असल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ही झाली अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षक भरतीचा सध्या जो नियोजित असलेला कार्यक्रम आहे त्याविषयीची माहिती घेत आहोत। यामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 18,000 जागा या काढण्यात येतील। त्यामध्ये म्हणजे आता आपल्याला जी अनऑफिशियल माहिती ती 15,000 आहे। म्हणजे 12, 15, 18, 16 असे सगळेच आकडेवारी ते सांगत आहेत, परंतु जास्त कन्फर्म असं आपला अंदाज आहे की 15,000 जागा ते काढू शकतात। तर भरतीचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यात 18,000 जागा काढण्याची माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर भरतीची जी
21 जानेवारीपर्यंत पवित्र पोर्टलवर 21 जानेवारीला त्यांनी पवित्र पोर्टलवर अर्ज दुरुस्ती देण्याकरिता कालावधी हा दिलेला आहे। बरेच उमेदवारांना कधीपर्यंत हा अर्ज दुरुस्तीचा कालावधी दिलेला आहे माहीत नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हाला सांगते की 21 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंतच तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो दुरुस्ती करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ ही केली जाणार नाही असल्याची माहिती ही प्रकर्षाने त्या मुद्द्याच्या खाली सुद्धा दिलेली तुम्हाला पवित्र पोर्टलवर जाणून येईल। त्यानंतर काही उमेदवार हे वारंवार हा प्रश्न विचारतात की 2018चा त्यांचा MSCIT सर्टिफिकेट की MSCIT ने त्यांचा टेटच्या सर्टिफिकेटची माहिती ही फिलअप करता येते का, सीटेटच्या एक्झामची माहिती ही फिलअप करता येते का, तर परत एकदा तुम्हाला सांगू इच्छिते की त्याची माहितीही तुम्ही फिलअप करू शकत नाही आहात। त्यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे 30 जानेवारीपर्यंत पवित्र पोर्टलवर सगळ्या माहिती ही अपलोड करण्याचे हा नियोजित कार्यक्रम असून यानुसार 70% ज्या खाजगी शाळा आहेत त्यांनी आपली माहिती ही पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे। तर त्यानंतर आता राहिल्या महत्त्वपूर्ण 30% ज्या शाळा आहेत त्यांनी माहिती ही अजूनही अपलोड केलेली नाही आहे। त्या संदर्भात शासनाने त्यांना वेळोवेळी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। आता या येत्या कालावधीमध्ये किती लवकररित्या हे सूचना पालन करतात आणि त्यांच्याकडून करून घेतात हे पाहणं हे गरजेचं आहे। त्यानंतर 3 फेब्रुवारीपर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे हा त्यांचा नियोजित कालबद्ध कार्यक्रम आहे, परंतु जो सध्याचा विद्यार्थ्यांचा फॉर्म दुरुस्तीचा वाढलेला कालखंड हा लक्षात घेता 5 फेब्रुवारी नंतर ॲड येतील अशी माझी म्हणजे मला असं वाटतं। तर विद्यार्थी मित्रांनो, 5 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला वाट पाहावीच लागणार आहे, परंतु त्याचबरोबर तुम्हाला ॲज अ मार्गदर्शक म्हणून थोडंसं सांगू इच्छिते की बरेच उमेदवार हे संभ्रमात पडलेले असतात। वारंवार वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्या आलेल्यामुळे म्हणजे जिथे पॉझिटिव्ह न्यूज आली की ते खुश होतात आणि निगेटिव्ह न्यूज आली की लगेचच इफेक्ट करून ताणतणाव घ्यायला लागतात। परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परत सांगणं हेच आहे की सध्या इतरही चान्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत, गोल्डन चान्सेस ऑलरेडी अवेलेबल आहेत। तर तिकडेही तुम्ही तेवढाच अभ्यास करा, तेवढाच फोकस करा, इकडेही करा। तुमचे महत्त्वपूर्ण प्रोसिजर जी फॉलो करायची आहे ती प्रोसिजर फॉलो करा। बाकीच्या चर्चा विनिमय किंवा हेच असंच व्हायला पाहिजे ते तसंच व्हायला पाहिजे अशा स्वरूपाच्या गोष्टीमध्ये तुम्ही माझ्या मते तरी पडू नका, कारण या गोष्टी तुम्हाला कुठल्याही प्रकारे फायदेशीर ठरणाऱ्या नाही आहेत। त्याचबरोबर येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा तुम्हाला व्यत्यय म्हणजे काही विद्यार्थी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असतील किंवा काही त्या गोष्टी तुम्ही त्यांचा निगेटिव्ह विचार करायचा नाही आहे, तर पॉझिटिव्हरित्या तुम्हाला सगळ्या बाबी या पूर्णपणे सामोरे जायचं आहे आणि आपलं फॉर्म, आपल्या या सगळ्या सबमिशन प्रक्रिया, आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का, आपण मुलाखतीसाठी प्रिपेअर आहात का, पहा तुम्ही इथे समजून घेऊ शकता की इथे 18,000 म्हटलेलं आहे, पण 15,000 जागा या भरल्या जाणार आहेत आणि या 15,000 जागांमध्ये फक्त बघा 10,500 जागा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत आणि 4,500 जागा या खाजगी शाळेच्या आहेत। आता जे उमेदवारांचे गुण चांगले आहेत तुम्ही पाहू शकता, आपण मेरिट लिस्ट ही वारंवार सांगितलेली आपल्या चॅनलवर स्वतंत्र गुणवत्ता यादीवर असलेली प्लेलिस्ट आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। 10,500 उमेदवार तिथे लागण्यास शक्यता आहे, म्हणजे जे हायेस्ट मार्क्सचे विद्यार्थी असतील तेच तिथे सिलेक्शन होतील। आणि राहिलेले आता काही जण ज्यांचं 4,500 खाजगी शाळा आहे त्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं, अशा उमेदवारांनी फक्त डेमोलेसन आणि इंटरव्ह्यूची तयारी करणं ही तितकंच गरजेचं आहे। तुम्हाला वाटेल की वारंवार मॅडम यावर फोकस का करत आहेत, कारण विद्यार्थी मित्रांनो, ही जी तुमची निवड प्रक्रिया आहे ही फक्त डेमोलेसन आणि तुमच्या इंटरव्ह्यू यातील गुणांच्या आधारे करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। आता यामध्ये जर ऑफिशियली माहिती पुस्तिका जाहीर झाली आणि माहिती पुस्तिकेत सुद्धा काही थोडाफार बदल झाला किंवा माहिती पुस्तिकेत सुद्धा हीच माहिती कन्फर्म आली तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण तुम्हाला अपडेटही करीत राहणार आहोत, कारण तुम्हालाही माहिती आहे की सातत्याने पवित्र पोर्टल संबंधीच्या प्रणालीमध्ये इतक्या प्रमाणात अपडेट्स होत आहेत, ही पहिल्यांदा भरती प्रक्रिया होत आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुमच्याकडे कॉम्पिटिशन किती आहे। आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवायच्यात आणि आपला मेन फोकस तुमच्या अभ्यासाकडे करायचा आहे आणि इंटरव्ह्यू आणि डेमोलेसनची तयारी करणं हे जितकं सोपं वाटत असेल तितकं सोपं तुमच्यासाठी नाहीये, कारण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठल्याही पदाचा म्हणजे प्रश्न हा विचारला जाऊ शकतो कुठल्याही पाठ्यपुस्तकामधला। त्यामुळे तुम्हाला मॅक्झिममली कशा प्रकारचे प्रश्न येतील याचा अभ्यास करायचा आहे, ते प्रश्नांची उत्तरे तुम्ही कशी देणार आहे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्या संबंधीची माहिती ही तुम्हाला फिलअप करत राहायची आहे।
आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मदत व्हावी याकरिता आपण ई-PDF ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. तुम्ही शिक्षक भरती मुलाखत व डेमो लेसनची तयारी कशी करावी ही ई-PDF घेतली नसेल तर घेऊन टाका, कारण अत्यंत उपयुक्त आहे. 100 रुपये जरी प्राइस असली विद्यार्थी मित्रांनो तरी सुद्धा यामध्ये खूप सारे मुद्द्यांचा मी समावेश केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त इथेच शिक्षक भरती म्हणून ते उपयोगात येऊ नये तर कुठल्याही प्रकारच्या शिक्षक पदाच्या इंटरव्ह्यू करिता आज जरी तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून त्या पदावर लागलात तरी उद्या चालून म्हणजे ह्या भरती प्रक्रियेनंतर तुम्हाला इतर भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा ते उपयुक्त ठरेल अशा स्वरूपातच त्याची रचना केलेली आहे. पहा, तुम्ही ते समजून घेऊ शकता की आपण का म्हणत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये या जागा भरल्या जाणार असल्याची माहिती दिलेली आहे. आता तुम्ही हा विचार करू शकता की याच्यानंतर दुसरा टप्पा सुद्धा लवकरात लवकर येण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण जर ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडली तर दुसरा टप्पा, दुसरी TET, दुसरी टेट एक्झाम जे आता नेक्स्ट येईल 2019च्या, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तेवढंच अपडेटेड राहणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणताल असं मॅडम का म्हणत आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा, तुम्ही स्वतः ठरवू शकता की निघणाऱ्या जागा किती आहेत हे बघा, आणि खाजगी शाळेच्या जागा किती आहेत बघा, आता कॉम्पिटिशन किती आहे तेही बघा. मग यामध्ये समजा तुम्ही आज प्राथमिक शिक्षक म्हणून आज लागलात आणि तुम्हाला उद्या चालून जी येणारी सेकंड टेट आहे तिथे उच्च प्राथमिक शिक्षक म्हणून किंवा तुमचं जर BEd झालेलं असेल तर तुम्ही माध्यमिक शिक्षक म्हणून अप्लाय करू शकता ना. मग त्यासाठी असलेली मेहनत तुम्ही आतापासूनच केली तर तुम्हाला ऐन वेळेला कुठल्याही प्रकारच्या स्ट्रेसला जावं लागणार नाही. आणि एकदा जाहिरात जेव्हा कुठल्याही परीक्षेची निघते तेव्हा तुम्हाला खूप स्ट्रेस लेवल हाय असतो आणि त्याचा अभ्यास करण्याकरिता आवश्यक असलेल्या गोष्टी उपलब्ध करणे, धावपळ करणे या गोष्टीमध्ये खूप सारा वेळ हा वाया जात असतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपला रोजचा 1 तासाचा जरी तुम्ही वेळ काढला आणि त्या संदर्भातील अभ्यास करीत राहिलात तर तुमचा नॉलेज हे अपडेटेड राहील, त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यात तेवढाच इंटरेस्ट राहील आणि तुम्ही इतर स्पर्धा परीक्षा ज्या देत असतील तिथे सुद्धा ते तुम्हाला उपयुक्त असे ठरणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मुलाखती आणि डेमो लेसनची तयारी करण्याकरिता उपयुक्त असे आपण व्हिडिओ सिरीज सुद्धा निर्माण केलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही डेमो लेसनची तयारी करू शकता याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पोस्ट केलेली आहे. तर अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनी आपल्या या प्लेलिस्टचा सुद्धा फायदा घ्यावा, जेणेकरून त्यांना डेमो लेसन आणि इंटरव्ह्यू नेमका काय असतो या स्वरूपाची माहितीही प्राप्त होईल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण या संदर्भात जो अनअकॅडमीवर सुद्धा आपला व्हिडिओ म्हणजे आपण एक लेसन सेट पोस्ट केलेले आहेत, ते जर तुम्हाला अभ्यासाकरिता आवश्यक असतील तर त्याचा सुद्धा तुम्ही संदर्भ हा घेऊ शकता. पहा, तुम्हाला इथे दिसत आहे या कम्युनिटी बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला इथे लिंक मिळून जाईल. इथून तुम्ही लिंक घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला अधिकाधिक माहिती मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, त्या माहितीचा आधार हा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर तुमची दिशा कशी असली पाहिजे अभ्यासाची याविषयीची ही सविस्तर चर्चा केलेली आहे. नाण्याच्या ज्या पद्धतीने 2 बाजू असतात, मी तुम्हाला चांगली बाजू सांगत आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हावे या अनुषंगाने मी प्रयत्न करीत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे असे वाटू देऊ नका की मॅडम फक्त अभ्यासाचंच सांगतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हीच गोष्ट जी आहे ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला कामी येणार आहे, बाकी कोणतीही गोष्ट कामी येणार नाही. तुम्ही समजून घ्या माझ्या भावना आणि मॅक्झिमम तयारी करा आणि मला तुमच्याकडून हा मेसेज आला पाहिजे की मॅडम माझं सिलेक्शन झालेलं आहे, मॅडम मी इथल्या ठिकाणी इंटरव्ह्यूवर ह्या पोस्टवर गेलेलं आहे, मी इथे माझं हे झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे, मी प्राथमिक शिक्षक म्हणून लागलेलो आहे, असे मेसेज मला पाहिजे आहेत, असे तुमचे रिस्पॉन्स मला पाहिजे आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कृपया प्रयत्न करा आणि मॅक्झिमम अपडेटेड राहा आणि लवकरात लवकर मला ही गुड न्यूज द्यायला विसरू नका. धन्यवाद.